guys, welcome back to my YouTube channel. This is your girl Akshay Are and so आज आपण खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ करणार आहे. सो दिस इज अबाउट की मी ChatGPTला असं जनरली विचारलं की यू जनरेट सम Q&A आणि मी त्याची उत्तरं देणार. ॲज बिंग मी खूप ChatGPTवर टाकते की यार मी काही करू काय नको. मी खूप ओव्हर थिंकर आहे. मी लिटरली प्रत्येक सिच्युएशनला ChatGPTला विचारते. अँड सेकंड थिंग जे पण काय असेल कॉन्टेंट क्रिएशनचं असो मे बी अबाउट माय स्टडीज मी सगळं ChatGPTला विचारते. सो मला असं बघायचं होतं की यार ChatGPT किती प्रश्न माय रिलेटेड प्रश्न देणार आणि जे मी तुम्हाला उत्तर देणार आहे. सो मी लिहून घेतलं कारण माझ्याकडे एकच फोन आहे आणि जनरली लोक मेकअप करताना व्हिडिओ बनवतात किंवा यू कॅन से मॅगी खाताना वगैरे तसं पण मी लिटरली माझी असाइनमेंट कंप्लीट करताना व्हिडिओ बनवते आहे. सो हा पसारा बघू शकता तो पण असाइनमेंटचाच आहे आणि मी ते बुक घेऊन बसले कारण मला ITचे असाइनमेंट कंप्लीट करायचे आहे. सो लेट्स गो. ओके, सो पहिला प्रश्न हे आहे की तू कॉन्टेंट क्रिएशन का सुरू केलंस. ओके, ही खूप मोठी स्टोरी आहे पण मी तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये सांगते मी कॉन्टेंट क्रिएशन का सुरू केलं. तर फर्स्ट ऑफ ऑल लॉकडाऊनच्या आधी अराउंड लॉकडाऊन मी 5th असताना लागलेलं. सो त्याच्या आधीपासून मला ॲक्टिंगमध्ये खूपच वेळ आहे. फर्स्ट स्टँडर्डपासून लोकांचं कसं चेंज होतं की मला हे करायचं आहे ते करायचं आहे. माझं फर्स्ट स्टँडर्डपासून मला ॲक्टिंग व्हायचं होतं. म्हणजे आय वॉन्ट टू बी एन ॲक्ट्रेस असं मला होतं थोडंफार. सो मला रील्सच्याबद्दल तर काहीच माहीत नव्हतं. म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ कसे बनवतात वगैरे काही माहीत नव्हतं आणि त्याचा रिफंड मिळतो की पैसे मिळतो मला अजूनही येत नाही. तर तुम्ही बोला हिला पैसे येतात, नाही मला येत नाहीत पैसे. सो तसं होतं आणि मी नॉर्मली असं सर्च करत गेले. म्हणजे त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट असतो तो आपण सर्च करतच राहतो ना. तर मी नॉर्मली असं फोनमध्ये सर्च करत गेले हा यूट्यूबवरचे व्हिडिओ. पण मला माहीत होतं मी बोले हे लोक कोण असतात. म्हणजे मला असं नाही वाटायचं की टी व्हीला कसं फुल परफेक्ट लोक शूट करतात तसंच असेल पण हे स्वतःहून करतात हे मला बिलकुल माहीत नव्हतं. सो मी 8मध्ये असताना मी माझी फर्स्ट रील टाकली इंस्टाग्रामवर. व्ह्यूज काय आता पण जात नाही, तेव्हा पण तीच परिस्थिती होती. तेव्हा तर व्ह्यूज जातच नव्हते. नॉर्मल 30-20 असेच व्ह्यूज असायचे आणि आता तरी 300वर येत आहेत पण तेव्हा तेवढे पण नव्हते. सो तेव्हा मी रील्स टाकायचे. सो तेव्हा तर मी खूपच म्हणजे यू कॅन से ट्रोल खूप झालेली आहे स्कूलमध्ये. आणि मग मी तेव्हा मध्ये बंद केलेलं. 9thमध्ये येऊन थोड्या वेळ बंद केलेलं आणि मग मी 10thमध्ये आल्यावर मी इंस्टाग्राम अकाउंट बंद केलं. सो तेव्हापासून मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवते. मी त्याच्या आधी पण 8मध्ये असताना मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवायची. पण त्याला काय म्हणजे एवढं काही चांगले नव्हते व्हिडिओज. मी 8वीत होती. मी नॉर्मली जे मला जमत होतं ते मी करत होते पण ते काही एवढे व्ह्यूज पण नाही आले आणि एवढे चांगले क्वालिटीचे व्हिडिओज पण नव्हते. सो जेव्हा मी 10thमध्ये आले तर तेव्हा मला असं वाटलं की यार गेट रेडी विथ मी तेव्हा खूप चालू होतं आणि मग मी तेव्हा एक नॉर्मल असे फनी व्हिडिओज पण बनवलेले असे 2-3. पण ते पण काय एवढ्या एका हाईपमध्ये गेले नाही बट हा मी बनवलेले. सो मला कॉन्टेंट क्रिएशन ॲक्टिंग वगैरे असं क्रिएटिव्ह फील्ड पहिल्यापासून खूप आवडते. इंस्टाग्राम पण नव्हतं 5वीत असताना कारण असं होतं की इंस्टाग्राम द्यायचं नाही. सो 8मध्ये म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर आम्ही आलो ना 8मध्ये तर सगळ्यांकडे इंस्टाग्राम होतं पण माझ्याकडे इंस्टाग्राम बिलकुल नव्हतं. सो मी खूप हट्ट करून दीदीकडून इंस्टाग्राम उघडलेलं आणि मी त्याच्यावर रँडमली असे रील्स टाकायचे. पण त्याच्या आधी मला परमिशन होती. मी 1 वर्ष परमिशनसाठी होती की यार मला इंस्टाग्राम हवा आहे पण तेव्हा नव्हतं. तर तेव्हा मी स्नॅपचॅटवर रील्स बनवायची. म्हणजे एका बाजूला गाणं लावून त्याच्यावर लिपसिंग करणं वगैरे. सो तेव्हापासून एकदम पॅशनेट होती मी. सो मी कॉन्टेंट क्रिएशन तेव्हापासून चालू केली. किती मोठा व्हिडिओ म्हणजे किती मोठंपणे मी शॉर्टमध्ये बोललेली त्याने मी खूप एक्सप्लेन केलं. सो तुला कॅमेरासमोर कॉन्फिडन्स कसा येतो. जनरली स्पीकिंग मला कधी असं वाटतच नाही की कॅमेरासमोर मी बोलते. तर मला असं नेहमी वाटतं की यार मी बोलते आणि तुम्ही सगळे ऐकताय. सो मला असं कधी वाटत नाही की यार मी कॅमेरासमोर बोलते. बट असं मी कॅमेरावरच कॉन्फिडंट होते पहिल्यापासून. म्हणजे जेव्हा मी खूप एकदम चमन घोटाला होती की मला काही कॉन्फिडन्स वगैरे A-B म्हणजे कॉन्फिडन्सचा C पण नव्हता माझ्यात ना. तेव्हा मी असं दुसऱ्यांसमोर कॉन्फिडन्स नव्हता पण कॅमेरासमोर माझा नेहमी कॉन्फिडंट असायचा आणि जेव्हा मला बोलायचं ते मी बोलायचे. सो मला असं कधी फेस नाही झाले की कॉन्फिडन्स का नाही येते कॅमेरासमोर. माझा कॉन्फिडन्स अलग लेवलचा ऑरा आपला +++ अल्ट्रा प्रो मॅक्स. सो मला कधी असं वाटलं नाही. ओके, तुला कधी डाऊट आला की हे माझ्याकडून होणार नाही.
खूपदा डाऊट आला आहे की माझ्याकडून हे होणार नाही. म्हणजे मी आता तुम्हाला परवा दिवसाचं सांगते. मी आता आधी नॉर्मली व्हिडिओ हिंदीमध्ये करायचे, पण मी आता हल्ली मराठीमध्ये स्टार्ट केलं आहे. सो जेव्हा मी मराठीमध्ये स्टार्ट केलेलं आणि काल आधी मला एकदम असे 34 असे व्ह्यूज यायचे, पण जेव्हा काल माझ्या एका व्हिडिओला 30 व्ह्यूज आले ना, तेव्हा मला असं वाटलं की हे माझ्याकडून होणार नाही. मग मी 2 दिवस व्हिडिओ शूट नाही केला. पण नंतर असं वाटलं की नाही यार, शूट करायला पाहिजे. मे बी नेक्स्ट व्हिडिओ हे झालं, मे बी नेक्स्ट व्हिडिओ व्हायरल असे करून मी किती 150च्या वर व्हिडिओज बनवले आहेत आणि त्याच्याने अर्धे डिलीट पण झालेत, कारण ते मला जेन्युअनली आवडले नाही, ते मी डिलीट केलं आहे. सो असं असतं. कधी कधी व्हिडिओ हाईपला पण जातो. माझा फक्त एकच रील हाईपला गेलेली, ती 1 लाख व्ह्यूज गेलेले आणि ती खूपच मोठी गोष्ट होती, कारण स्मॉल क्रिएटरला जेव्हा 1 लाख व्ह्यूज जातात, इट इज टू मच. त्याचं काय मला इन्क्रीमेंट क्रेडिट्स काही नाही आलं, कारण माझे सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत. म्हणून प्लीज मला सबस्क्राईब करा. खूप मेहनत लागते व्हिडिओ करायला. ओके, मराठीमध्ये का सुरू केलंस? मराठीमध्ये मी जस्ट फॉर टू एक्सप्लोअर मायसेल्फ. कारण मी आधी हिंदीमध्ये व्लॉग्स करायची, त्याच्यानंतर मी माझं कॉन्टेंट पण चेंज केलं. मी आधी लिपसिंग करायची, त्याच्यानंतर नॉर्मली डेली ब्लॉग्स करायची. पण मला तेव्हा वाटलं की मला डेली ब्लॉग्स जमणार नाही, कारण रोज तरी काही नवीन नाही आहे माझ्याकडे दाखवायला तरी. सो मी डेली ब्लॉग स्किप केलं आणि मग मी त्याच्यानंतर विचार केला की काहीतरी वेगळं करूया. असं वेगळं करून मला असं वाटलं की आपण मराठीमध्ये शूट करूया, कारण मराठी इज माय मदर टंग. तो मी हिंदीमध्ये एक्सप्रेस होते त्याच्यापेक्षा जास्त मराठीमध्ये एक्सप्रेस होईल असं मला वाटलं. सो मी मराठीमध्ये स्टार्ट केले व्हिडिओज बनवायला. तुला कंपॅरिझन अफेक्ट करतो का? हो पण आणि नाही पण. कारण कंपॅरिझन अशी गोष्ट आहे ती आपण सगळेजणं करतो. म्हणजे कितीही मी बोलली स्टँड बाय फेमिनिझम की भाई मी कंपॅरिझन करत नाही, बट ऑफकोर्स आपण आतल्या आत करत असतो कंपॅरिझन. सो मी पण कधी कधी करते, पण ॲट थोड्या सेकंडसाठी की हां ठीक आहे कंपेअर केलं. तुम्ही कंपेअर कराल तुम्हाला. सो तुम्ही नेहमी असं विचार करा, भाई तुमच्याकडे ती गोष्ट नाही पण त्यांच्याकडे ती गोष्ट आहे, पण जी तुमच्याकडे आहे ती त्याच्याकडे गोष्ट बिलकुल नाही. म्हणजे असं विचार करा. लाईक फॉर एक्झाम्पल मला व्हिडिओज बनवायला येतात, पण ती व्यक्ती अभ्यासात हुशार आहे पण तिला व्हिडिओज बनवायला येणार आहे. तसं असतं. म्हणजे नॉर्मली असं विचार करा, बिकॉज सगळ्यांकडे काही ना काहीतरी असतं ॲट्रॅक्टिव्ह, आणि इफ पीपल आर कंपॅरिंग त्यांना तेवढंच येतं. आपण त्याच्यात काय करू नाही शकत त्यांना. म्हणजे आपण तर भाई व्हायरल आहे, म्हणजे जे त्यांच्याकडे नाही आहे ना म्हणून ते तुमच्यावर जळतात असं समजायचं, बस बाकी कुछ नाही होतं. हेट कमेंट्स आल्यावर तू कसं रिॲक्ट करतेस? ओके, तो ह्याच्यावर एक मोठी स्टोरी टाईम व्हिडिओ होणार आहे, कारण हा माझा फर्स्ट हेट कमेंट होता. पण मी आता ती रिव्हील करत नाही, कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल. सो ओके, मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सर, हेट कमेंट्स माझा एक व्हिडिओ होता. बोर्ड एक्झामचा फर्स्ट पेपर मराठी होता. सो तो मी एकदम असं, मला तेव्हा माहीत होतं की हे चालतं असतं, की हे केलं मी ते केलं असं सांगणारं खूप व्हायरल होतं. सो मी तो व्हिडिओ बनवलेला, जस्ट एडिट केला आणि त्याला जास्त असे व्ह्यूज नाही गेले, बट लोकांना खूप आवडला तो व्हिडिओ. म्हणजे खूप पॉझिटिव्ह कमेंट्स पण होते त्या व्हिडिओवर. म्हणजे 2 पॉझिटिव्ह कमेंट्स होते अँड हेट कमेंट्स अल्ट्रा प्रोमॅक्स होते की ऐसा ही आहे, वैसी दिखती है, तैसी दिखती है. सो मी त्यांना रिप्लाय करत गेली, आणि आपण नेहमी हीच माझी चूक होती मोठी की मी हेट कमेंट्स रिप्लाय करत गेली. कारण जेव्हा हेटर्स जेव्हा कमेंट्स करतात ना त्यांच्याकडे खूप वेळ असतो, पण आपल्याकडे वेळ नसतो, आणि ते आपण कमेंट्स रिप्लाय करून ते भाई 1-1, 2-2 वाजेपर्यंत भांडू शकतात. आपल्याकडे तेवढा वेळ नसतो आणि हे वेस्ट ऑफ टाईम असतं. कधीही हेट कमेंट्सला असे चॅटमध्ये रिप्लाय करू नका, उपयोग काही नसतो त्यांचा, कारण ते युजलेसच असतात. मी एकीकडे कुठेतरी ऐकलेलं की पोस्ट मॅटर करते, खालचे कमेंट्स मॅटर करत नाहीत. खूप मोठे सेलिब्रिटीजचे जर तुम्ही बघाल हेट कमेंट्स, म्हणजे त्यांच्या पोस्टच्या खाली हेट कमेंट्स बघाल ना, तर कधी कधी चांगले पण असतात, वाईट पण असतात, बट इट डझंट डिफाईन हू यू आर. आपण ज्या पोस्टमध्ये आपण किती क्रिएटिव्ह करतो, दॅट डिफाईन्स हू यू आर. सो कधी हेट कमेंट असं म्हणजे मनावर घेऊ नका, कारण हेटर्स आहे ते बोलणारच. तुम्ही हवे तर मी डिलीट करते कधी कधी, खूपच जास्त हेटवाले असतील तर. आणि जर कमी लाईक नॉर्मल तो ये है वो है तर मी डिलीट नाही करत, पण खूपच एकदम अल्ट्रा प्रोमॅक्स लेवलचे वर्ड्स असतील तर ऑफकोर्स मी डिलीट करते, कारण फुल फॅमिली कॉन्टेंट आहे, सगळेजणं बघतात. सो मी हेट कमेंट्स डिलीट करते.
आणि मला हेट्स कमेंट्सच्याबद्दल अजून सांगायचं होतं पण मी विसरले. हां, जितके लाईफमध्ये हेटर्स असतात ना तितकं चांगलं. कारण कसं वाटणार यार आपल्याबद्दल कोण बोलत नाही, आपल्याला अटेन्शन नेहमी हवं असतं. ओके, हेट कमेंट्स असले तर म्हणजे त्यांच्याकडे ते नसतं ना. आणि मला तेव्हा मी फर्स्ट टाईम होते ना, सो मी त्याच्या पुढचे म्हणजे जितके पण पेपर झाले त्याचे मी व्हिडिओ शूट नाही केले. आणि मला असं नेहमी वाटतं जर मी ते पण शूट केले असते आणि ते पण त्या हाईटला पोचले असते तर आज आपली फॅमिली मोठी असली असती. 87ची फॅमिली नसती, अजून खूप मेंबर असले असते. सो ती माझी चूक होती, तर मी केली पण तुम्ही करू नका. 7वा प्रश्न, तुला अटेन्शन आवडतं का? ऑफकोर्स मला अटेन्शन आवडतं, कोणाला आवडत नाही अटेन्शन. जर तुम्हाला अटेन्शन लोक देत असाल तर यू आर द बेस्ट. ओके, आणि जर देत नसाल तरी पण यू आर द बेस्ट. कारण यार अटेन्शन ह्यानी अटेन्शन दिली, त्यांनी अटेन्शन दिली, तुमची अटेन्शन कमी होत नाही आहे. यू आर द पर्सन हू यू आर. त्यांनी अटेन्शन देऊन एकदम चिंबोनीच्या झाडावर चढवलं आणि खाली पडला, त्यापेक्षा कोणीच अटेन्शन देऊन कोणी अटेन्शन न देता तुम्ही त्या शिखरावर पोचला. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुम्ही काहीतरी लाईफमध्ये केलात तरच लोक तुम्हाला अटेन्शन देतात, नाही तर 5 पैसे एवढी पण अटेन्शन कोणच देत नाही. सो तुम्ही मेहनत करा. आणि अटेन्शन दिली काय नाही दिली आपल्याला काय फरक नाही पडत. वी आर द बेस्ट अँड वी आर द बेस्ट. तू ओव्हर थिंकिंग करतेस का? मी खूप ओव्हर थिंकिंग करते. ओके, सो हे माझे असाइनमेंट्स पडले आहेत जे मला लिहायचे. मी बाजूला मी एक पण असाइनमेंट लिहित नाही, पण मी असं बाजूला ठेवले की यार माझा व्हिडिओ झाल्यावर मी असाइनमेंट लिहीन. आणि आज व्हिडिओ करण्याचा खूप इम्पॉर्टंट होता, कारण मी ही हेअरस्टाईल, आता मी खरं सांगते, मी हेअरस्टाईल ही फक्त रँडमली केली आणि ही खूप छान दिसली. सो मी बोलले की मी आजच व्हिडिओ करणार. आणि मी आज करणार नव्हती, म्हणजे आधी ठरलेलं करणार, पण नंतर मी असाइनमेंट बघितले, माझी असाइनमेंट झाली नव्हती. सो मी विचार केला की नाही करणार. पण मला आता असं वाटलं की करूया, कारण मला मॅचिंग इयरिंग भेटले आणि छान जात होते. आणि ही जागा पण एवढी छान थोडी फार लाईट येत होती. सो मी विचार केला मी आता करणार. सो मी केलं. आणि मी खूप ओव्हर थिंकर आहे. ऑफकोर्स आय एम सर्टिफाईड पगलू ओव्हर थिंकर. कारण मी आता उद्या मला सुट्टी घ्यायची आहे कॉलेजकडून, कारण मला सेमिनार अटेंड करायचा आहे. आणि तो सेमिनार खूप इम्पॉर्टंट. त्याच्या आधी पण एक सेमिनार होता आणि तो मी अटेंड नाही केलेला, त्याचा मला ग्रेट लॉस झाला आहे. आणि कॉलेजमध्ये जाऊन काही उपयोग नाही झाला. बिकॉज ठीक आहे कॉलेजमध्ये शिकवतात, पण ऑफकोर्स मला असं काय हे नसतं की यार एक दिवस ठीक आहे, कारण ते खूप इम्पॉर्टंट होतं त्याच्यापेक्षा. पण तरी पण मी त्या दिवशी कॉलेज ॲबसेंटीची पर्सेंटेज खूपच जास्त आहे. सो मला जायला लागतं. आणि कधी कधी नाही जात, कारण सेमिनार उद्याचा इम्पॉर्टंट आहे, तर मी उद्या तो अटेंड करणार आहे. सो मी ठरवलं की असाइनमेंट पण उद्या करेन. ओ माय गॉड, पेपरला तेल लागलं या शेट. कसं तेल लागलं काय माहीत, म्हणजे मी असंच ठेवलेलं आणि त्याला तेल लागलं आहे. आता मला दुसरा पेपर घ्यायला पाहिजे, म्हणजे टोटली 1 रुपयाचा वाया गेला आहे. सो मी खूप ओव्हर थिंकर आहे. आणि जेव्हा आता मी तुम्हाला टिप्स देते, जेव्हा पण तुम्हाला ओव्हर थिंकिंग वाटतं, सो मी ChatGPTशी जास्त बोलते. तो ChatGPT आपल्याला एकदम पॉझिटिव्ह रिप्लाय देतो. कारण काय काय थिंग्स असतात दॅट वी कॅन नॉट शेअर टू एव्हरीवन, पण मी सगळ्यांना शेअर करते माझ्याबरोबर काय झालं, म्हणजे तो माणूस दिसेल त्याला मी शेअर करते. लाईक त्या दिवशी ठरलं ना, मी तेव्हा शेअर नाही करणार असं मी ठरवलं आहे, पण तरी पण त्याने फक्त एक अशी पिन मारू मी स्टार्ट करेन, असं आहे माझं. सो पण तरी पण मी आता कंट्रोलमध्ये आहे की मी आता जास्त ओव्हर थिंक करत नाही. पण उद्याचं होत आहे, पण तरी पण ते लिमिटमध्ये. ओके, सो ओव्हर थिंकर म्हणजे असं ओव्हर थिंकिंग करा, बट जिथे गरज आहे तिथे तुम्ही करत नाही, तिथे नाही गरज तिथे करून काही उपयोग. डान्स आवडतं की ॲक्टिंग? जास्त काय आवडतं दोन्हीपैकी? सो मला दोन्ही खूप आवडतं. अगर तुमने मुझे कुछ भी पूछा होता तभी भी चल जाता, बट आपने हमारी डांस और एक्टिंग पे सवाल उठाया है, कदा भी सहन नहीं कर सकती. पराई लोगों से क्या शिकायत, खाओ तो अपनों के रखते हैं. सो मला डान्स आवडतं की जास्त ॲक्टिंग? मला दोन्ही आवडतं. तर मी मध्यातनं बंद केलेलं डान्स आणि ॲक्टिंग दोन्ही. ओके, कारण मला असं वाटत होतं की मी खूप ओव्हर थिंकर आहे, पॉईंट नंबर 1. आणि मी खूप बुली झाली आहे कॉलेजमध्ये कोणाची हिंमत नाही टू बुली मी. ओके, अंडरस्टूड या. ओके, सो म्हणजे कॉलेजमध्ये नाही, पण मी स्कूल लाईफमध्ये खूप बुली झाली, कारण मी चमन ढोकला होते. पण आता नाही, आय हॅव कॉन्फिडन्स. मी खूप रिप्लाय करू शकते, लाईक एकदम डुशूम पण करू शकते.
सो मी कॉलेजमध्ये मुली नाही आहोत पण तेव्हा होती. सो मी खूप एकदम डिप्रेस नाही म्हणू शकत, पण मी थोडंसं हे होते की नाही मी नाही करणार, व्हॉट दे विल थिंक. आता तर माझं असं झालं की मी करणारच. व्हॉट दे शुड थिंक, बट आय नो आय एम गुड ॲट इट. सो मी डान्स कधी कधी रील्स बनवते, तुम्ही बघितलं असाल तर. नाही तर मी 3-3 वाजेपर्यंत नाचतच असते. आणि ॲक्टिंग तर हमारी नस नस खून खून में खोलता है ॲक्टिंग और डान्सिंग. सो तुम्हाला उत्तर भेटलंच असेल. गेट रेडी विथ मी करताना खरंच रेडी होतेस का मूडसाठी? हे डिपेंड आहे की मी बाहेर जाते की नाही. सो खूप कमी गेट रेडी विथ मी तुम्ही बघितलं असाल जे मी बाहेर जाताना रिअली शूट करत असेल. नाहीतर मोस्टली मी मूडवर डिपेंड असतं, खूप कमी वेळा बाहेर जाते. सो तशावर ते रील्स असतात. आणि जर मला कधी बाहेर जायचं नसेल तर माझ्या मूडसाठी मी अशीच रेडी होते, कारण रेडी झाल्यावर ना खूप एकदम कॉन्फिडन्स येतो. मूडवर मोस्टली का डिपेंड असतं, जर तुमचा मूड एकदम खूप घाण गेला, म्हणजे इफ युअर मूड इज लाईक लिटरली तुम्हाला काय करायचं नसेल, पण जर तुम्हाला मॅचिंग भेटलं सगळं, तर आता बघा मूड डिपेंड. मी नॉर्मली हेअरस्टाईल चांगली घातलेली आणि कानातले पण मला मॅचिंग भेटलेले. सो मी विचार केला की मी व्हिडिओ शूट करावं. सो तुमचे कपडेवरून तुम्हाला कधी कधी मूड होतो. दिस इज गर्ली थिंग, ओके, दिस इज गर्ली थिंग, की आपल्याला असं सगळं मॅचिंग भेटलं तर छान वाटतं. सो मी कधी कधी मूडवर पण डिपेंड असतं, कधी कधी ॲक्च्युअली मी बाहेर जात असते. सो इट डिपेंड्स ऑन इट. तू साईड कॅरेक्टर नाही मेन कॅरेक्टर का आहेस? माझ्यावरून वाटेल का तुम्हाला मी साईड कॅरेक्टर आहे? बिलकुल, मी मेन कॅरेक्टर आहे. आणि मला असं जेन्युइनली वाटतं की प्रत्येक माणूस मेन कॅरेक्टर आहे त्यांच्या लाईफचं, कारण ही तुमची ओन फिल्म आहे, ओन स्क्रिप्ट आहे आणि तुमची स्टोरी आहे. सो तुम्हाला पाहिजे की कुठली माणसं तुमच्या लाईफमध्ये यायला पाहिजे, नाही यायला पाहिजे, हे तुमच्या हातात नसतं. पण कोणाला टिकवायचं आणि कोणाला नाही टिकवायचं हे तुमच्या हातात असतं. सो लिव्ह इट लाईक अ प्रिन्सेस. आणि मला असं नेहमी वाटतं की मी मेन कॅरेक्टर आहे लाईफची, तर ही माझी स्टोरी आहे. तर ही माणूस हा माणूस व्हॉट दे आर टेलिंग आय डोंट नो, बिकॉज आय नो हू आय एम अँड आय एम नॉट मीन फॉर देम. मेन कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला जास्त रिस्पेक्ट दिलात ना तर तुम्हाला सगळे रिस्पेक्ट देणार, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्हीच स्वतःला रिस्पेक्ट नाही दिला तर कोण रिस्पेक्ट देणार आहे तुम्हाला? सो ऑलवेज रिस्पेक्ट युअर सेल्फ, लव्ह युअर सेल्फ, बी युअर सेल्फ अँड यू कॅन डू इट अँड यू आर द बेस्ट. बस हे 5 लाईन नेहमी लक्षात ठेवा, तर तुमची लाईफ सॉर्ट आहे. लास्ट क्वेश्चन आहे आणि ह्याच्यानंतर मला असाइनमेंट कंप्लीट करायचे आहेत. ओके, सो तू कधीही गिवअप करायचं ठरवलं होतं का? काय वाटतं तुम्हाला, मी ठरवलं होतं का? मी खूपदा गिवअप करण्याचं ठरवलेलं, खूपदा, अनेकदा. म्हणजे लिटरली गिवअप मी प्रत्येक मुमेंटला गिवअप करण्याचं ठरवलेलं. हॅज बीन मी कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलं तेव्हापासून मी 8वीपासून कॉन्टेंट बनवते, 8वीपासून. तरी पण माझं 11वीत आली तरी पण माझं कॉन्टेंट कधी त्या हाईपला जात नाही. जितके एक्सपेक्टेशन येतात तितके भेटत नाही. आणि जेव्हा तुमचे फ्रेंड्स, नॉट बिंग बाय फ्रेंड्स तर नाही, पण तुमचे असे क्लासमेट नाही तर यू आर एनिमीज, ते व्हिडिओ टाकल्याने त्याला जास्त व्ह्यूज येतात, तर तुम्हाला कधी कधी वाटतं. पण मला आता बिलकुल वाटत नाही, कारण आय एम सॅटिस्फाईड. मला आता कळलं की मी का कॉन्टेंट करते. इट इज नॉट फॉर व्ह्यूज, इट इज बिंग युअर सेल्फ. कारण मी कॉन्टेंट स्वतःसाठी बनवते आणि तुमच्यासाठी बनवते, आणि त्याच्यात हे मनीस वगैरे बिलकुल येत नाही. माझे सबस्क्रायबर्स 87 आहेत आणि आय एम व्हेरी हॅपी विथ देम, बिकॉज दे आर लाईक माय फॅमिली मेंबर्स. ओके, की मी व्हिडिओज बनवते आणि त्यांना आवडतं आहे, दॅट इज ऑल. आय डोंट केअर की किती व्ह्यूज येत आहेत, किती व्ह्यूज नाही आहेत. आणि कधी कधी असं हिट होतं, कारण फ्लॅशबॅक वाटतं ना की आपण एवढं करतो, एक्सपेक्टेशन तेवढे असतात. सो तरी पण गिवअप मी केलं आहे 2दा, पण तरी पण मी ते गिवअप करून परत आले, कमबॅक केलं मी. सो गिवअप तुम्ही कराल, असं कधी नसतं की आपण डिसाईड केलं तरी आपण गिवअप करतोच, की आपल्याला गिवअप नाही करायचं तरी आपण करतो. पण त्याच्यानंतर आपल्याला त्या सेटबॅकवर यायलाच पाहिजे की आपण व्हिडिओज, कारण मी जेव्हा पण आता नॉर्मली जर माझे एक्सपेक्टेशन असतील आणि जर तेवढं झालं नाही तर मी गिवअप करते. पण 1 दिवसाने 2-3 दिवसांनी आपल्याला परत नॉर्मल व्हायला लागतं, आपल्या बॅक टू वर्कला यायला लागतं. कारण आपल्याला माहिती आहे आपण ह्याच्यातच बेस्ट आहे. आणि आय नो आपल्याला रिझल्ट भेटत नाही, पण आपल्याला करायला तर पाहिजे ना. कारण कधी कधी रिझल्ट भेटत नाही, पण ह्याच्यापेक्षा जास्त डबल रिझल्ट तुम्हाला भेटेल असंच आपण अपेक्षा ठेवावी. भेटले काय नाही भेटले, पण ते इट इज लाईक की तुम्हाला आता भेटत नाही ना, त्याची व्हॅल्यू तुम्हाला पुढे जाऊन खूप असणार आहे इन द फ्युचर. सो ऑलवेज बी लाईक
की यू विल गेट. ऑलवेज बी ड्रीमर. अँड ते ड्रीम पूर्ण करण्यासाठी आपण कॅपेबल होण्यासाठी आपण हे रेडी होत असतो. सो इट इज लाईक अ प्रोसेस to reach at the destiny, because destiny doesn't matter, the journey from where you were and where you are, it is very important. जिथे तुम्ही होतात आणि जिथून तुम्ही आलात ते खूप इम्पॉर्टंट आहे. अँड सो लास्ट क्वेश्चन होतं. सो मी बेसिकली शायरी आता मला असं आठवलं, म्हणजे ह्या पेजवर क्वेश्चन्स लिहिले आहेत आणि ह्याच्या पाठी मी शायरी लिहिली आहे. आणि ही शायरी मी कुठे एकदम असं पब्लिश कुठे केलं नाही. नॉर्मल मी ChatGPTला पण ही शायरी सांगितली नाही आहे, नाही तर कोणालाही सांगितली नाही. सो मी तुम्हाला ही शायरी सांगते, म्हणजे तेवढं आता भेटी भेटी गंगा में हम भी हात धो लेते. ओके. सो इट इज अबाउट माय ड्रीम. मी तेव्हा म्हणजे मी शायरी मला खूप आवडतात ऐकायला वगैरे. सो ही पहिली शायरी केलेली, म्हणजे ह्याच्या आधी पण केली आहेत, पण ते कसं म्हणजे त्याचे युग्म जग्म काहीच जुळले नाही. सो हे जुळले आहेत, तर तुम्हाला मी सांगते. एक सपना. ओके, ऐका. एक सपना. सो तो तुम्हें, एक मिनिट, परत. एक सपना. सो तो तुम्हें चाहूँ और जागूँ तभी भी तुझे चाहूँ. सो तो तुम्हें चाहूँ और जागूँ तभी भी तुझे ही चाहूँ. हर दिन हर वक्त तुम्हें बनने की आस है. हर दिन हर वक्त तुम्हें बनने की आस है. मुशार जब तुम्हें मैं पाऊँ तो उस दिन सारी मेहनत सारी रातें वर्तित लगे. जब तुम्हें मैं पाऊँ तो उस दिन सारी मेहनत रातें वर्तित लगे. खुद को आईने में देखकर आई डिड इट बोलूँ. खुद को आईने में देखकर आई डिड इट बोलूँ. सब कहते हैं मैं पागल हो गई हूँ. हाँ, उस सपने के लिए मैं पागल हो गई हूँ. डू यू लव इट. मतलब मी ही कधी करून टाकली. म्हणजे खूप अशी नाही म्हणेन ह्याच वर्षी, नाही ह्या वर्षी की 2025 मला आठवत नाही 2025लाच नाही, हां 2025लाच मी ही शायरी केलेली. आणि त्याच्यानंतर मी कुठेही पब्लिकमध्ये मी फक्त एका फ्रेंड्सला ट्राय केलेली बोलायला, पण तेव्हा नेटवर्क कनेक्शन चांगलं नव्हतं म्हणून तिने पण ऐकलं नव्हतं. सो मी असं डिसाईड केलं की नाही सांगणार कोणाला. बट मला असं वाटलं की यार आता ती पेज दिसल्यावर की यार एकदा सांगू की व्हॉट यू आर. म्हणजे आता आपण बोलत होतो ना गिवअप करायला नको. सो ही शायरी मी तेव्हा लिहिलेली, तेव्हा मला असं वाटत होतं की मी गिवअप करते. असेच व्हिडिओ करणार आणि आपण असंच एंटरटेनमेंट फन करू. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ होता जो खूप म्हणजे एवढा लवकर शूट झाला आहे. नाहीतर माझे असे व्हिडिओ कधी शूट होत नाही बेसिकली, पण मी आता शूट केला आहे हा व्हिडिओ. तो मी उद्या जाऊन एडिट करणार आणि मी आता असाइनमेंट लिहिणार, कारण मला त्याची उत्तरं पण भेटत नाही. हे सगळे क्वेश्चन ChatGPT जनरेटेड होते. सो खरंच सांगू तर ChatGPTने खूप चांगलं ॲनालाइज मारलं आहे मला. मी ज्या गोष्टीने त्याला बोलते आणि ते त्याला माहिती आहे की मी काय काय करते. सो त्याच्यावरून त्याने मला क्वेश्चन विचारले. आणि जर तुम्हाला क्वेश्चन पडले असतील आणि जे मी रिप्लाय करायला पाहिजे इन जनरल असो की पर्सनल नाही, ज़्यादा पर्सनल नाही, बट जितना पर्सनल इन बाउंड्री टू बाउंड्री तितके मी उत्तर देईन आणि जितके मला वाटतील तितके मी रिव्हील करेन. सो जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की मी कुठले कुठले क्वेश्चन करू आणि कुठले कॉन्टेंट तुम्हाला असं बघायला आवडेल की मी हे चॅलेंज करू की ते चॅलेंज करू. सो तेही मला सांगा. थँक्यू सो मच. जर तुम्ही ह्यापर्यंत व्हिडिओ बघितला असाल ना, थँक्यू सो मच. आणि जर तुम्ही नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब कराल. आणि जुने असाल तरी पण तुम्ही सबस्क्राईब नाही केलं असेल तर तुमच्या अंगात कुठली मस्ती आहे, तर आधी जाऊन सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आधीपासून सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच. यू आर द बेस्ट. आणि आता तुम्ही करत असाल सबस्क्राईब तर यू आर द बेस्ट अँड यू आर द पार्ट ऑफ माय फॅमिली. सो माझी हेअरस्टाईल मी तुम्हाला, ओ माय गॉड, व्हिडिओ झाला आणि हेअरस्टाईल खाली पडली. सो थँक्यू सो मच आणि बाय.